चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे या घडीचा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा होणार आहे 100% फायदा. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता 15 एप्रिल नंतर आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर हा 100% बंद करायलाच पाहिजे. जो कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि त्याच्यासाठी या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की जर आपल्याला उन्हाळ्यात निरोगी कुक्कुटपालन करायचं असेल आणि या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर आपल्या सर्वांना 15 एप्रिल नंतर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर हा 100% बंद करायचा आहे. पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की 15 एप्रिल नंतर मच्छी वेस्टेजचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून का बंद केला पाहिजे. 15 एप्रिल नंतर मच्छी वेस्टेजचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून बंद केल्यानं कशा पद्धतीने याचा कोंबड्यांना फायदा होऊ शकतो आणि मच्छी वेस्टेजचा वापर जर 15 एप्रिल नंतर सुद्धा सुरू ठेवला तर याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अचूक उत्तर दिलं जाणार आहे. म्हणून सर्वांना विनंती की या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या व याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. जो सल्ला आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे. जो सल्ला आपण सर्वांनी जर मान्य केला तर गॅरंटीनं सांगतो या उन्हाळ्यात आपल्याला कसल्याही प्रकारचं अरिष्ट कोंबड्यांवरती येताना दिसणार नाही. मग आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला कोणता आहे. जो सल्ला एवढा फायदेशीर आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या घडीचा जो सल्ला सर्वात महत्त्वाचा आहे त्याच्या अनुसार 15 एप्रिल नंतर कोंबड्यांसाठी जे खाद्य आपण या ठिकाणी देणार त्याच्यामध्ये मच्छी वेस्टेजचा अंशसुद्धा आला नाही पाहिजे. म्हणजे 15 एप्रिल नंतर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर हा 100% बंद करायचा आहे. पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो विचारायला लागलाय की 15 एप्रिल नंतर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर का बंद करायचा आहे. 15 एप्रिल नंतर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर जर बंद केला तर याचा कशा पद्धतीनं कोंबड्यांना फायदा होईल आणि 15 एप्रिल नंतर जर मच्छी वेस्टेजचा वापर आम्ही सुरूच ठेवला तर याचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती कसा होऊ शकतो. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली जाणार आहेत. एवढीच विनंती की या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र आपण सर्वांनी आता इथून शेवटपर्यंत पाहावा. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला हे समजावून सांगतो की मच्छी वेस्टेज म्हणजे काय असते. बघा मित्रांनो, जेव्हा आपण मच्छी मार्केटमध्ये जातो, मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर मच्छी ही कट केलेली आपण आपल्याला खाण्यासाठी घेऊन येतो. म्हणजे मांसासाठी खाद्य म्हणून जी मच्छी कट केली जाते त्याच्यानंतर शिल्लक असणारे पार्ट की जे माणसाला खाण्यायोग्य नसतात त्याला मच्छी वेस्टेज असं इथं म्हटल्या जाते. याच्यामध्ये मच्छीचे असणारे आतडे असतील, कल्ले असतील, पर इतर भाग असतील. तर मग ही जर असणारी अतिरिक्त मच्छी वेस्टेजचे पार्ट आपण आणली आपल्या कोंबड्यांना खायला घातली तर याच्यामुळं आपला खाद्य खर्च हा कमी होतो आणि दुसरीकडे कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढत असते. हे दुसरं तिसरं कुणी नाही, मीच आपणास सांगितलेलं आहे. आता सर आमचा खाद्य खर्च इथं कमी होतोय
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बाबा मच्छी वेस्टेजमुळे जर अंडे उत्पादन वाढत असतील तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मच्छी वेस्टेजचा वापर 15 एप्रिल नंतर का बंद करायला सांगत आहात हे जरा आम्हाला सविस्तर समजावून सांगा. तर बघा मित्रांनो, आपल्यापाशी असणारी कोंबडी अथवा कोंबडीचं जे पिल्लू असते तर ते शीत रक्तपेशी असणारं पक्षी आहे. अशा परिस्थितीमध्ये शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे काय? तर ज्याला स्वतःच्या शरीरातील तापमान कमी अथवा अधिक करता येत नाही त्याला शीत रक्तपेशी असणारा पक्षी असं म्हणतात. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर उष्णता वाढली तर आपोआप कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील उष्णता वाढत असते आणि कोंबडी आणि पिल्लांमध्ये घामग्रंथी उपलब्ध नसल्या कारणास्तव स्वतःच्या शरीरातील घाम बाहेर टाकून ते तापमानाला नियंत्रणात आणू शकत नाहीत. याच्यामुळं सामान्यतः बाहेरचं जे तापमान असते ते कोंबडीच्या शरीरात रिफ्लेक्ट करते. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी 15 एप्रिल नंतरचा जर विचार केला तर 15 एप्रिल नंतर सामान्यतः तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर असते. मग कोंबडीच्या शरीरातील तापमानसुद्धा 40 डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचणार. अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला थंड व त्याचबरोबर ओलसर असं खाद्य द्यायला पाहिजे. पण या उलट जे मच्छी वेस्टेज आपण देत असतो त्याच्यामध्ये गरमीचं प्रमाण हे खूप अधिक असते. जर मच्छी वेस्टेजचा वापर 15 एप्रिल नंतर खाद्य म्हणून आपण कोंबड्यांसाठी केला तर कोंबड्यांच्या शरीरातील असणारी उष्णता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाते. कोंबड्यांच्या शरीरातील उष्णता जर खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली तर याच्यामुळे कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होते. त्याच्यामुळे कोंबडीला उष्माघाताचा त्रास हा सुरू होतो. कोंबडी स्वतःच्या शरीरातील उष्णता ही त्या ठिकाणी वर तोंड करून त्या ठिकाणी आपण ज्याला हाफणं असं म्हणतो त्या माध्यमातून बाहेर काढत असते, ज्याला उच्छवासा वाटे काढला जाणारा गरमीचा एक स्रोत म्हणून समजल्या जाते. हे सगळं होत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की शरीरामध्ये विविध प्रकारच्या घटना ह्या घडत असतात. ज्यावेळेस उष्णता एका मर्यादेपेक्षा जास्त झाली व पाण्याचं प्रमाण एका मर्यादेपेक्षा कमी झालं त्याच्यानंतर मात्र ह्या असणाऱ्या अडचणीमध्ये खूप मोठी वाढ होते आणि त्याच्यानंतर मग कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढून व पाण्याचं प्रमाण कमी होऊन कोंबडीला उष्माघाताचा त्रास होतो आणि अडचणीच्या स्टेजमध्ये कोंबडीचा त्या ठिकाणी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्या ठिकाणी मृत्यूसुद्धा ओढवतो. हे सगळं कशामुळे होत आहे तर वातावरणात वाढलेल्या उष्णतेसह आपण जे मच्छी वेस्टेजचा वापर करतो त्याच्यामुळे. तुम्हाला सांगतो 15 एप्रिल नंतर जिथं जिथं मच्छी वेस्टेजचा वापर खाद्य म्हणून केला जाईल तिथं तिथं कोंबड्यांना या अडचणींचा सामना करावा लागेल आणि कुक्कुटपालक बांधवांना हाकनावा आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव जाताना बघत राहावं लागेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी 15 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत कोंबड्यांना खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर हा 1% सुद्धा करायचा नाही. जर आपण सर्वांनी असं केलं तर तुम्हाला सांगतो की तुमच्या कोंबड्यांच्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण वाढणार नाही, पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही, ज्यामुळं आपल्या कोंबड्यांवरती हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं एक्सपायर होण्याचा धोका संभवणार नाही. म्हणून आपण सर्वांनी काय करायचे की 15 एप्रिल नंतर कोंबड्यांना 100% खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर हा करायचाच नाही. आता 15 एप्रिल नंतर आपण सर्वांनी कोंबड्यांना खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर केला नाही तर याच्यामुळे ठीक आहे कोंबड्यांचा जीव वाचेल, पण दुसरीकडे हे मच्छी वेस्टेजचं तर आम्हाला फुकट मिळत होतं, आता आम्ही याला पर्याय म्हणून कोणत्या खाद्याचा वापर करावा नाही तर आमचं बजेट बिघडून जाईल. तर यासाठी सोल्युशन आहे. तर बघा मित्रांनो, आपण भाजीपाला मंडईमध्ये मार्केटमध्ये जा, जिथं तुम्हाला 2 नंबरचा जो माल असतो की जो डॅमेज माल वेस्टेज माल असतो तो फार स्वस्तात मिळतो. ज्यात तुम्ही टरबूज खरेदी करा, खरबूज खरेदी करा, काकडी खरेदी करा. त्यासोबत ज्यात पाणी आहे असे घटक जी जसं मेथी घास, दशरथ घास, गजराज घास, नेपियर गवत, हत्ती गवत व त्यासोबत अझोला, हायड्रोपोनिक, कांदा या सर्व घटकांचा विनियोग व वापर केला तर तुम्हाला सांगतो तुमचा खाद्य खर्च आटोक्यात राहील. शिवाय कोंबड्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढेल आणि ज्याच्यामुळे कोंबड्यांना हाकनाक स्वतःचा जीव गमावण्याची वेळ व धोका या ठिकाणी संभवणार नाही. म्हणून आपण सर्वांनी काय करायचं 15 एप्रिल नंतर कुणी काहीही म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर 100% बंद करायचा आहे आणि त्याच्याऐवजी टरबूज, खरबूज, कांदा, दही, ताक व त्यासोबत पालेभाज्या आणि सोबतच आपल्याला ठिकाणी काकडी, बीट आणि मेथी घास, दशरथ घास, हत्ती घास, गजराज गवत व त्यासोबत नेपियर घास आणि अझोला व हायड्रोपोनिक्सचा वापर इथं करायचा आहे.
तर अशा पद्धतीने छोटंसं नियोजन बदलून आपण आपल्या कोंबड्यांचा हाकनाक जाणारा जीव इथं वाचवू शकतो. कृपया आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, की आपण सर्वांनी हा बदल शेडमध्ये या ठिकाणी करावा. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये करावा. बस एवढं करा मित्रांनो. तुमच्या कोंबड्यांचा जीव हा अजिबात जाणार नाही. आणि आता आपण म्हणाल, की 15 एप्रिलला तर आमच्याकडून चुकून-मुकून सुरू राहिलं तर काय होईल? काय? जीव जाईल, दुसरं काय होणार? त्याच्यामुळं माझं काम होतं तुम्हाला सल्ला देणं. मला माहिती आहे माझे बहुतांश कुक्कुटपालक बांधव हा सल्ला मान्य करतील. ज्यांनी मान्य केला त्यांचा फायदा होईल. ज्यांनी मान्य नाही केलं त्यांचं जे व्हायचं ते होऊ दे. शेवटी माझं काम आहे तुम्हाला सांगणं. तर मित्रांनो, ही होती बारकाईची माहिती जी आज आपल्यासमोर मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जी आहे ती सादर केली आहे. आणि ही बारकाईची माहिती वेळोवेळी तुम्हाला जर पाहिजे असेल आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जर अचूक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही तात्काळ रायझिंग स्टार परभणीच्या या ठिकाणी असणाऱ्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतात. जिथं प्रवेश घेतल्यानंतर आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे दिलं जाते आणि ज्या मार्गदर्शनामुळे आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण होते, ज्यामुळे त्यांच्यावरती रोग येत नाहीत. आले तर ते जास्त काळ टिकत नाहीत, कारण आम्ही वेळोवेळी औषधंसुद्धा सुचवत असतो. त्याचबरोबर शेडची उभारणी कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते, ज्याच्यामुळं आपला त्या ठिकाणी असणारा एक भांडवली खर्च कमी होतो, जागा कमी लागते आणि वेळेची व मेहनतीची बचत होऊन जाते. सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करावी याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते व दिलं जातं, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊ शकतो आपला परिपूर्ण. मग ही ऑनलाईन ट्रेनिंग असते कधी? ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता योजली जाते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला सुरुवातीला एक लेक्चर 7:30 वाजता दिलं जाते. त्याच्यानंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन असते, ज्याच्यामुळं कोंबड्यांवरती व पिल्लांवरती याचा काय परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा याबद्दल सखोल माहिती दिली जाते. आणि सरतेशेवटी तुमच्या मनात आठवडाभर जी प्रश्न निर्माण झाले असतील त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा 100% आपणास या ठिकाणी दिली जातात, ज्यामुळं कसल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही. इतर दिवशी जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर मिळवायची असतील तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना संपर्क साधू शकता, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. तर मित्रांनो, ज्यांना आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर त्यांनी एकच काम करायचं आहे. 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. तिथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं ₹500च्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपणास मिळेल, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊन जाईल आपला इथं परिपूर्ण. त्यामुळे आवर्जून कळकळीची विनंती की प्रवेश आपण निश्चित घ्या, कारण प्रवेश हे मर्यादित आहेत आणि एवढ्या मोठ्या व्यवसायाला करायचं म्हटलं तर ₹500 मासिक शुल्क हे अधिक नाही. आणि कुठं ऑफलाईन ट्रेनिंग 2 दिवसाची घेत असाल तर एवढं सांगू इच्छितो, 2 दिवसात कुक्कुटपालनाचा व्यवसाय, सर्व रोग, खाद्य नियोजन हे संपू शकत नाही. ते फक्त थुक्का पॉलिश होऊन जाईल, म्हणून विचार करून निर्णय घ्या. एखाद्या ठिकाणी 3,000 घालण्यापेक्षा ₹500 महिना भरून 5-6 महिने जर तुम्ही सखोल मार्गदर्शन घेतलं तर पुन्हा कधीही तुम्हाला मार्गदर्शन घ्यायची गरज पडणार नाही. ज्यांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यावा. यासाठी कॉल करावा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप हा निर्माण केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या सर्वांना सामील व्हायचं असेल तर याच्यासाठी एकच काम करा की आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या. एवढं केल्यानं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतलं जाईल, ज्यामुळे तुमची विक्रीची चिंता व टेन्शन या ठिकाणी हलकं होऊन जाईल. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की 15 एप्रिलनंतर आपण कशामुळे मच्छी वेस्टेजचा वापर हा खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी बंद करायचा आहे, यामुळे काय काय फायदे होऊ शकतात. मग ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही अडचणी असतील कुक्कुटपालनाबद्दल तर तुम्ही लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊन टाकेल आपणास सोल्युशन.
जर हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या. यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.